नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ मॅन्फीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शेगाव येथील कृष्णाजीचा मळा, जे की थोडे दिवसांसाठी महाराजांचे निवासस्थान होते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांचं शेगावचं जे मेन मंदिर आहे त्याची माहिती पूर्ण कव्हर केली होती. आम्ही दर्शनानंतर खरं तर जळगावला निघालो होतो, पण घड्याळाकडे बघितल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडे थोडा वेळ आहे अजून, म्हणून मग आम्ही कृष्णाजीच्या मळ्यावर जायचं ठरवलं. आता आपण कृष्णाजीच्या मळ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि जे भक्त महाराजांच्या दर्शनाला शेगावला येतात ते नॉर्मली वेळ मिळाला तर इथे नक्की येतात मळ्याच्या इथे. आणि ही जागा जी आहे ही रेल्वे लाईनच्या अगदी जवळ आहे. मळ्याचा परिसर खूपच सुंदर आहे. आत प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही हातपाय धुतले आणि मग आम्ही सरळ दर्शनासाठी गेलो. तिथे एक पलंग ठेवलेला आहे आणि त्या पलंगावर गजानन महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. या फोटो मागे एक फार मोठी कथा आहे आणि त्यामध्ये महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग देखील आहे. मी तुम्हाला थोडीशी या मळ्याबद्दलची माहिती देते. शेगावच्या उत्तर भागातील एका बागेतील लिंबाच्या झाडाखाली शंकराचं एक मंदिर होते. हा मळा कृष्णाजी पाटील यांच्या मालकीचा होता. श्री गजानन महाराज तिथे आले आणि म्हणाले की शंकर भगवान, जर का इथे रमलाय तुझ्या मळ्यात तर मीही आता थोडे दिवस इथे थांबतो, मला सावली करून दे. कृष्णाजी पाटील यांनी लगेच त्यांचे राहण्याची सोय केली महाराजांच्या आणि तो मळा एक क्षेत्र झाला. श्री गजानन महाराज मळ्यावर असताना एक अद्भुत गोष्ट घडली. फिरत फिरत 10-20 गोसावी तिथं आले. त्यांनी समर्थांचा बोलबाला आधीच ऐकला होता आणि म्हणून त्यांनी तिथेच राहायचे ठरवले. गोसावी पाटलाला म्हणाले की आम्ही तीर्थवासी आहोत आणि आमचे ब्रह्मगिरी महाराजही आमच्याबरोबर आलेले आहेत. तुमचं खूपच पूर्व भाग्य आहे की आमचे महाराज तुमच्या घरी आले आणि तुमच्या घराला पाय लागले, तुमच्या मळ्याला आमच्या महाराजांचे. त्यामुळे आता तुम्ही शिरापुरीचे जेवण करा आणि आम्हाला थोडा गांजाही पुरवा. गोसावी म्हणाले, आम्ही सर्व वेदांत जाणतो. तुमची जर का मर्जी असेल तर मळ्यात आमची पोथी ऐकायला या. कृष्णाजी म्हणाले की मी शिरापुरीचं जेवण उद्या घालीन. आज ऑलरेडी भाकरी आणि जितका पाहिजे तुम्हाला तितका गांजा तिथेच आहे. त्या ठिकाणी महाराज बसलेले आहेत. ब्रह्मगिरी गोसाव्यांनी पोथी वाचनाला सुरुवात केली. गावातून काही लोक पोथी ऐकायला आले होते, परंतु त्यांचे निरूपण फारसे काही आवडले नाही लोकांना आणि सगळे लोक उठून महाराजांच्या समोर जाऊन त्यांचे दर्शन घेत बसून राहिले. गांजा पित असताना आगीची एक ठिणगी महाराज बसले होते त्या पलंगावर पडली आणि थोड्या वेळाने पलंगाने पेट घेतला. पण महाराज पलंगावरनं अजिबात उठले नाहीत. ते म्हणाले, भास्करा, जा ब्रह्मगिरीला घेऊन या पलंगावर बसायला. महाराज ब्रह्मगिरीला म्हणाले, तूच म्हणाला होतास ना की नैनम छंदंती पावकहा, आता हे खरे करून दाखव. ब्रह्मगिरी फारच घाबरला आणि महाराजांना शरण आला आणि दुसऱ्या दिवशी कोणालाही न भेटता तो निघून गेला. अशी कथा कृष्णाजीच्या मळ्यात चित्रित केलेली आहे. येथे समोरच एक नंदी दिसत आहे. या नंदीची सुद्धा एक विशेष कथा आहे, तर चला जाणून घेऊया या कथेबद्दल. या मळ्यात एक नंदी बैल होता जो शिवमंदिरात नेहमी असायचा. भक्तांच्या मते तो नंदी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी नेहमी तयार असायचा. महाराज त्या नंदीकडे पाहून हसत आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत. एक कथा अशी आहे की एकदा नंदी रडत होता आणि महाराजांनी त्याचे डोळे पुसले आणि म्हणाले, या जागी तुझे स्थान
आढळ आहे. आजही तिथे या नंदीची मूर्ती आहे आणि भाविक श्रद्धेने त्याला नमस्कार करतात. हा मळा कृष्णाजी पाटील यांचा होता आणि त्यांच्या घराण्यावर महाराजांची विशेष कृपा होती. या मळ्यामध्ये अनेक प्रकारचे भाजीपाले पिकवले जायचे. या पवित्र ठिकाणी महाराजांच्या पादुका स्थापित आहे आणि इथे महाराज नेहमी ध्यानधारणा करायचे. हा मळा एक निसर्गरम्य ठिकाण आहे. पक्ष्यांचा आवाज, मंद वारा आणि महाराजांची पदोपदी जाणवणारी उपस्थिती हे एक खूपच चांगली अनुभवण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, जर तुम्ही शेगावला महाराजांच्या दर्शनाला जात असाल तर कृष्णाजीच्या मळ्याला अजिबात विसरू नका आणि जरूर या जागेला भेट द्या. आता आमची जळगावला निघायची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता जळगावकडे निघतोय. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Thank you for watching my video. Like, share and subscribe.